वरील वाक्यामध्ये गो क्विकली म्हणजे की लवकर जा, इथं काय केलेली आहे? कमांड म्हणजेच आज्ञा दिलेली आहे. शट द डोअर, इथं पण कमांड आहे. नाही, इथं कमांड नाही. शट द डोअर प्लीज, इथं काय विनंती केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. डोंट प्ले इन द सन, इथं पण काय केलं? कमांड पण होऊ शकते आणि इन्स्ट्रक्शन्स म्हणजे की इन्स्ट्रक्शन्स मीन्स सूचना पण होऊ शकते. प्लीज ओपन द विंडो, आणि इथं काय कृपया खिडकी उघड, म्हणजेच इथं पण काय रिक्वेस्ट केलेली आहे. तर ही कोणाला तरी आपण आज्ञा दिलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे किंवा विनंती केलेली आहे किंवा सूचना दिलेली आहे. कोणीतरी आहे, कोणीतरी आहे म्हणजे तो कोण आहे? समोरचा व्यक्ती म्हणजेच आपण त्यांना काय म्हणतो? यू. द सब्जेक्ट इन द सेंटेन्स इज ॲक्च्युली यू, म्हणजेच तो कोण असतो? यू म्हणजे तू. म्हणजे समोरचा व्यक्ती म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला जेव्हा बोलतो तेव्हा आपण त्याला तू किंवा तुम्ही असं म्हणतो. तर या ठिकाणी ॲक्च्युली दिस इज यू बट इट इज इनव्हिजिबल. पण तो काय आहे? इथं ह्या वाक्यांमध्ये इनव्हिजिबल आहे, म्हणजे तो न दिसणार आहे, अदृश्य स्वरूपात आहे. जस्ट लाईक गो मीन्स यू. म्हणजे आता इथं काय सांगितलं? एक उदाहरण सांगितले. गो, आपण कोणाला तरी जा म्हणलोत म्हणजेच त्या ठिकाणी तो कोणतरी आहे तिथं, आणि त्या ज्याला जा म्हणलो तो कोण आहे? समोरचा व्यक्ती, आणि तो आपण त्याला यू म्हणजे तू समजू शकतो. सो जस्ट लाईक गो मीन्स यू. गो इज दिस लाईक मीन्स की या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वाक्यातील जो कर्ता आहे तो वस्तुतः यू असतो, म्हणजे की परंतु न दिसणारा असतो. या ठिकाणी आहे का? त्या ठिकाणी यू नाही आहे कुठंच. तर इनव्हिजिबल आहे, म्हणजेच तो न दिसणार आहे. म्हणजेच जसं की जस्ट लाईक गो मीन्स यू गो इज लाईक धिस, म्हणजेच अशा प्रकारे की आपण याचे उदाहरण घेऊ शकतो की गो कोणाला वापरलो? समोरच्या व्यक्तीला. समोरचा व्यक्ती कोण आहे? तो कोणीतरी आहे, आणि आपण त्याला यू म्हणण्यापेक्षा डायरेक्टली म्हणतो की जा, गो. त्याचं